प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये तुम्हाला प्रचंड तमाशा ऐकायला मिळणार आहे आणि इतका एंटरटेनिंग आहे ना आजचा भाग की तुम्हाला काय सांगू. तू भेटेशी नव्याने या मालिकेचा आजचा म्हणजेच 24 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. दरवाजा वाजल्यामुळे अर्पिताला वाटतंय की रागिणी आणि अभिमन्यू आलेत, त्यामुळे ती अगदी आनंदाने दरवाजा उघडते आणि हे काय समोर बघते तर अभिमन्यू सर आणि गौरी दोघं नवरा नवरीच्या वेशामध्ये. अरे बापरे, या अर्पिताला मोठा झटका बसलाय. अरे दादा, तू आणि ही काय करतेय तुझ्या सोबत इथे, आणि तिच्या गळ्यामध्ये हे काय, अरे हे काय सगळं. आता या घरात जेवढे जेवढे जण हजर आहेत ना त्यांना सगळ्यांना भयंकर आणि जबरदस्त धक्का बसलाय. पण आता आभाने जरा डेअरिंग केली आहे बरं का. ती विचारते अगदी हळूहळू, अरे मामा तुम्ही एकमेकांशी लग्न केलंय का. मग अभिमन्यू सर हो असं स्पष्टपणे सांगतात. मग आता शेखरची बघा त्यावर कशी रिॲक्शन आहे. शेखरला तर एवढा मोठा जबरदस्त झटका बसलाय. आता ही अर्पिता चिडते आणि म्हणते, काय बोलतोयस काय तू दादा, हो काय म्हणतोयस तू. अरे एवढी वर्ष तू लग्नाला नकार देत होतास ना, हे काय अचानक. ती रागिणी तिकडे तुझ्या होकारासाठी तडफड करतीये आणि तू या गौरीशी लग्न करून आलायस. अरे तू शुद्धीवर आहेस ना. आता हे अभिमन्यू सर म्हणतात की परिस्थितीच तशी होती त्यामुळे आम्हाला निर्णय घ्यावाच लागला. आता शेखर म्हणतो, दादा काय बोलताय तुम्ही हे. तिकडे माझ्या बहिणीला रागिणीला वेळ लागायची परिस्थिती आली आणि तुम्ही हे कुठल्या परिस्थितीची मला अशी उत्तरं देताय. त्यावर अभिमन्यू सर म्हणतात, फार मोठी गोष्ट आहे, मी सांगेल नंतर सगळं. पण आता ही अर्पिता चिडून बोलते, नंतर काय सांगणार आहेस तू हे सगळं, की तू तुझ्या एका विद्यार्थिनीशी लग्न केलंस. अरे मुख्य म्हणजे या लहान वयाच्या असणाऱ्या मुलीशी तू का लग्न केलंस आणि तू कोणाकोणाला सांगत फिरणार आहेस दादा, तू हे सगळं का केलंस. अरे असं का करावं वाटलं बाबा तुला. शेखर चिडतो आणि म्हणतो, कोणाकोणाला सांगणार आहेत हे आणि ऐकून कोण घेणार आहे यांचं. ग अर्पिता, ग रागिणीला कळलं तर काय रिॲक्ट होईल ग ती, मला तर विचार पण करवत नाहीये या सगळ्याचा. आता आभाला फार कसं तरी होत असतं बरं काय यांचं सगळ्यांचा तमाशा बघून. आता हे अभिमन्यू सर म्हणतात, हे बघ अर्पिता, शेखर जे काही झालंय ते तुमच्या समोर आहे आणि आता हे सत्य नाही बदलू शकत. बापरे, अर्पिता फारच चिडलेली आहे. अर्पिता म्हणते, दादा तुला रागिणीचा विचार मनात नाही आला करे, लोक काय म्हणतील, कॉलेजमध्ये कळल्यावर काय होईल. अरे काही काही कसं वाटलं नाही रे तुला, कुठलेच विचार नाही आले करे तुझ्या मनामध्ये दादा. अभिमन्यू सर म्हणतात, अगं एवढा सगळा विचार करायला वेळ नव्हता. आता ही अर्पिता म्हणते, वेळ नव्हता. अरे काय बोलतोयस तू दादा, कळतंय का तुला, इतकं मोठं काय कंपल्शन झालं की तुला हिच्याशी लग्न करावं असं वाटलं. हिचा होणारा नवरा आलाच नाही का, का त्यानं करोडो रुपयाचा हुंडा मागितला, का नेहमीप्रमाणे तुझं डोकं फिरलं म्हणून तू लग्न केलंस हिच्याशी. शेवटी ही गौरीमध्ये बोलते आणि म्हणते, अर्पिता ताई तुम्ही प्लीज सरांना काही बोलू नका, या सगळ्यामध्ये सरांची काहीही चूक नाहीये. आता ही अर्पिता चिडते आणि म्हणते, ए तू गप्पा बस, या सगळ्यासाठी तू इथे येत होतीस का आमच्या घरी. आता बघा प्रेक्षकांनो, परिस्थिती बदलल्यामुळे सगळ्या गोष्टींचे अर्थ अचानक आपोआप बदललेत. अर्पिता म्हणते, तू हे सगळं करायसाठी आमच्या घरात येत होतीस का ग. कॉलेजमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये दादाचं लक्ष तुझ्याकडे वेधलं जात नव्हतं म्हणून तू इथे येत होतीस ना, आणि हा सगळा प्लॅन होता का ग तुझा गौरी. मला विचारलंस ट्युशनसाठी बसू का, आणि ट्युशनसाठीही बसली. मला वाटलं की तुला तुझी परिस्थिती नाही आहे, गरिबा घरची पोरगी आहेस, 4 पैसे मिळाले तर तुझा फायदा होईल म्हणून मी तुला हे सगळं करू दिलं. तर तुझा प्लॅन तर आमचं घर गिळायचा होता ग गौरी. आता जेव्हा अर्पिता असं बोलते तेव्हा अभिमन्यू सर तिच्यावर चिडतात आणि म्हणतात, अर्पिता काय बोलतेस तू हे. आलं आता अर्पिताला निमित्तच मिळालंय. अर्पिता म्हणते, दादा तुला काहीच कसं वाटत नाही रे, अरे अजून हिने उमरा ओलांडला नाही आणि तू माझ्यावर ओरडलास. आता बघा इकडे शेखर अगदी म्हणजे त्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे. तो विचार करतोय, बापरे बापरे आता काय करू, त्या रागिणीला काय उत्तर देऊ. आणि आता तो विचार करतो की तिला फोन करायला पाहिजे, म्हणून त्याने कॉल केलाय त्या रागिणीला. पण त्या रागिणीने आधीच सांगितलं होतं की तिचा फोन 4-5 दिवस बंद असेल म्हणून. शेखरला आता कळत नाहीये करावं तर काय करावं. तो सारखा प्रयत्न करतोय आणि मनाशीच बडबड करतोय, बाप रे आता रागिणी आल्यावर काय होणार आहे, हे काय होऊन बसलंय. या गौरीने चांगलीच संधी साधली आहे. पण आता प्रेक्षकांनो काय होणार आहे माहिती का, ऍक्च्युली त्यांनी छान ट्रॅक दाखवलाय. या शेखरची आणि रागिणीची खरंच पंचायतच होणार आहे गौरी या घरात आल्यामुळे, आणि मला हे एक्सपेक्टेड होतंच. आता मॅडम स्वतः मापटं घेऊन आल्यात या गौरीसाठी आणि त्या म्हणत असतात, ये ये तनू ये, अगं लग्न करून आले ते, तनू ये.
आणि आता ती अर्पिता त्यांना ठेवू देत नसते मापटं, पण मॅडम म्हणत असतात, तनू आली, तनू आली, तू ये, तू ये, तू घरात ये, असं ते एक एक शब्द बोलत असतात. अर्पिता आता मॅडमला थांबवत असते की हे सगळं करू नका, पण मॅडम काही ऐके ना. प्रेक्षकांनो, हा सीन बघताना ना माझ्या डोळ्यात जरा टचकन पाणी चाललं, कारण झालंय असं, अभिमन्यू सर म्हणत असतात, अर्पिता प्लीज तू काही म्हणू नकोस मॅडमला, शांत होतील त्या, तू तू जरा शांत राहा. मॅडम आता तिला म्हणत असतात गौरीला, ये तनू ये, आतमध्ये ये. आता गौरी अभिमन्यू सरांकडे बघते, मग अभिमन्यू सर तिला खुणवतात की जा मापटं ओलांड, आणि आता गौरीने मापटं ओलांडलंय, त्या सारख्या तिला म्हणत असतात, आत ये, आत ये. आता ही अर्पिता बघा कशी डोक्याला हात लावून बसलीये जेव्हा गौरी गृहप्रवेश करत असते. गौरीने गृहप्रवेश केल्यानंतर मॅडम खूप खुश होतात आणि टाळ्या वाजवायला लागतात, आली तनू आली, असं करून. आता बघा प्रेक्षकांनो, म्हणजे नेमकं यांचं काय इतिहास आहे ना, काही कळत नाही. पण आता ही अर्पिता म्हणते, माझं तर विश्वासच बसत नाही, काय चाललंय हे सगळं, करा सगळं सादर संगीत करा, नावं घ्या, पूजा घाला, वाटेल ते करा. आता जेव्हा ही अर्पिता नाव म्हणते तेव्हा लगेच मॅडम म्हणतात, हो नाव नाव घ्यायचं घ्यायचं, तनू नाव घे. आता या गौरीने एवढं गोड नाव घेतलंय, तुम्हाला काय सांगू. गौरी नाव घेते ते असं, वयातलं अंतर प्रेमाने मिटवेल, निरर्थक ठरवेल मोठं लहान, शिक्षणाची मोहर जिद्दीने उठवेल आणि राखेल अभिमन्यू सरांचा मान. वा 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 गौरी, सुंदर नाव घेतलंस. आणि आता अभिमन्यू सरांना पण छान वाटलंय बरं का ते नाव. पण आता पटकन या मॅडम तिला असं ती त्यांच्या मिठीत घेतात. प्रेक्षकांनो, मला तर शब्द पण सुचेना, एवढा सुंदर प्रसंग दाखवलाय त्यांनी. त्या गौरीला म्हणत असतात की जाऊ नको तनू, आता जाऊ नको, मी तुला नाही सोडणार. आता गौरी अभिमन्यू सरांकडे बघायला लागते, तेव्हा अभिमन्यू सर म्हणतात, मॅडम ती कुठेही जाणार नाहीये, तुम्ही चला बरं आतमध्ये चला. मॅडम म्हणतात, नाही ती जाईल ना. आता अभिमन्यू सर म्हणतात, नाही ती नाही जाणार आहे कुठे. आता ते गोड गोड बोलून त्या मॅडमला त्यांच्या खोलीत घेऊन जातात. आता ही अर्पिता राग निघून जात असते, पण आता तिला आबा समजवत असते की अगं आई थांब ना, आपण बोलूयात ना गौरीशी, अगं थांब. आता गौरीला कळलंय की हा प्रवास तिला फार कठीण जाणार आहे. पण आता गौरी ते घर डोळे भरून बघते आणि विचार करते, आधी कितीदा आले मी या घरामध्ये, पण आधी माहिती असायचं की मला परत घरी जायचंय. पण आता गौरी, हेच तुझं घर आहे आणि ही माणसं तुझी आपली आहेत, असा विचार करून ती तिची बॅग आता स्वतःच घरात घेते. इकडे अभिमन्यू सर मॅडमला समजवतात आणि आता त्यांना प्रेमाने समजावून सांगतात की हो ती आली, आता ती नाही जाणार, तुम्ही आता झोपा बरं मॅडम प्लीज, आता शांत व्हा, असं म्हणून त्यांनी प्रेमाने त्या मॅडमला झोपवलंय आणि त्या झोपल्या सुद्धा. तर प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड छान वाटतोय ना ऐकायला, मग नक्कीच एखादा लाईक करून टाका की. पण आता गौरीच्या घरी मात्र फारच विचित्र वातावरण आहे आणि तेवढ्यातच आता त्या गौरीचा फोन येतो. तो काका म्हणतो, अरे दादा गौरीचा फोन आहे, उचल ना रे. पण आता काकूला कशामुळे राग येतो कोणास ठाऊक, पण आता तिची आई राग तो फोन उचलते आणि खूप बोलते गौरीला, कशाला फोन केलास ग आता, एवढा तमाशा झाल्यावर तुझे आई वडील जिवंत आहे का हे बघायला फोन केलायस का. गौरी म्हणत असते, आई माझं ऐकून घे ना ग, असं काय करतेस. आता ही गौरीची आई म्हणते, मी तुझ्याशी शांतपणे बोलतेस ना, हेच तुझं भाग्य समज, आई बाबांचा स्वाभिमान जपायचा हे म्हणत होतीस ना नेहमी, आज कुठे गेला ग तुझा तो विचार. तिकडे लग्न मंडपामध्ये लोक काय नाही ते बोलत होते, तुझा स्वाभिमान तेव्हा कुठे गेला होता ग, हेच आमचे संस्कार होते का. गौरी, मागचा पुढचा जराही विचार न करता तू एवढ्या मोठ्या वयाच्या माणसाच्या गळ्यात हार घातलास, तेव्हा तुला का नाही वाटलं ही लोक आपल्या आई वडिलांना काय म्हणतील म्हणून. अगं चांगले पांग फेडलेस ग आमचे, चांगले पांग फेडलेस तू गौरी. आता गौरी म्हणत असते, अगं आई नको ग एवढं बोलूस. पण आता त्या म्हणतात, हे बघ आता मी हे तुझ्याशी बोलते ना गौरी, ते आता शेवटचं आहे, लक्षात ठेव, यापुढे इथे फोन करायचा नाही आणि आमच्याशी बोलायचा प्रयत्न पण करायचा नाही आणि पुन्हा तोंडही दाखवायचं नाहीस आम्हाला. असं बोलल्यानंतर गौरीला फार वाईट वाटतं. आता त्या स्पष्ट म्हणतात की आम्ही दोघेही तुझ्यासाठी मेलोय. अरे देवा, आता हे ऐकल्यानंतर गौरीला फार वाईट वाटतं. गौरीचे बाबा आता पटकन तिच्या आईच्या हातातनं फोन हिसकवतात आणि म्हणतात, गौरी बेटा कशी आहेस तू, पोहोचलीस ना रे बेटा. आता गौरी म्हणते, हो बाबा इकडे सगळं चांगलं आहे, पण तुम्ही आईला सांगा ना, ती किती रडतीये, तिला शांत व्हायला सांगा बरं. गौरीचे बाबा म्हणतात, बेटा तूही शांत हो आणि आता हे सगळं बोलायची वेळ नाहीये, आपण बोलूयात नंतर. आता असं बोलून त्यांनी फोन ठेवून दिलाय आता गौरीचा. बिचारी गौरी इकडे आड आणि तिकडे विहीर अशी तिची परिस्थिती झाली आहे. गौरीचे बाबा तिच्या आईला समजवत असतात,
असो, आता अभिमन्यू सरांना पुन्हा एकदा त्यांचा भूतकाळ आठवलाय आणि आता त्यांनी त्या तन्वीचा फोटो हातात घेतलाय आणि ते खूप इमोशनल झालेले दाखवलेत. आता ते त्या तन्वीच्या फोटोशी बोलत असतात. बघ तन्वी, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तुझं तर आयुष्य संपलं ग तन्वी, पण तू माझ्याही आयुष्याची धुळधाण उडवलीस, मॅडमची अशी अवस्था केलीस. बिचारी ती गौरी तर या सगळ्यामध्ये विनाकारण तिची फरफट होतीये. का त्या गौरीचा चेहरा घेऊन पुन्हा माझ्या आयुष्यात आलीस? अगं माझं प्रेम होतं ना तुझ्यावर, मग हा अधिकार मला तेव्हा का नाही दिलास? ते मंगळसूत्र हातात घेऊन ते त्या फोटोशी बोलत असतात. गौरीशी लग्न लावून तुझ्याशी लग्न लागलंय याचा खोटा दिलासा दिलास तू मला. का केलंस असं तन्वी, का केलंस? आता ते पुढे म्हणतात की तन्वी, कुठल्या जन्माचा सूड उगवतीयेस, का माझा पिच्छा सोडत नाहीयेस? आणि आता नेमकं ती वाक्य ही गौरी ऐकते आणि म्हणते, सर काय झालं, तुमचं लग्न तर माझ्याशी झालंय ना, मग तुम्हाला कोणापासून पिच्छा सोडवायचा आहे? अरे देवा, आता अभिमन्यू सर तिला काहीच बोलत नाही, पण आता त्यांनी बऱ्याच नियम आणि अटी घालून दिल्यात बरं का गौरीसाठी. आता फक्त बघत राहा प्रेक्षकांनो, पुढे काय काय होतंय. आगे आगे देखिए होता है की आज खूप मजा येणार आहे बघायला. आजच नाही तर येणारे प्रत्येक भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे मालिकेचे. असो, अभिमन्यू सर आता सध्या तरी निरुत्तर झाले तसं त्यांनी दाखवलंय, पण आता ही काकू बघा कशी लालची आहे. ती त्या काकाला बाजूला घेते आणि म्हणते, अहो अभिमन्यू सर म्हणजे तेच ना, अहो ते ते त्यांच्या घरी गेले होते मी पैसे मागायला ते ना. आता ती काकू म्हणते, अहो ते खूप श्रीमंत आहेत, मोठं घर आहे त्यांचं. आता तो काका म्हणतो, ते शेखर साहेबाचा तो कोणतरी लागतो, कोण लागतो मला माहिती नाही, पण सॉलिड पैसा असणार आहे त्यांच्याकडे. ही काकू म्हणते, अहो भरभक्कम पैसा आहे त्यांच्याकडे, आपली गौरी श्रीमंत घरात पडली तर. आता तो काका म्हणतो, आपली गौरी झाली लगेच. मग आता लगेच ही काकू म्हणते, आहो तुमचीच पुतणी आहे ना. काकू त्या काकाला समजावत असते की आपण आता गौरीचे पाय धरू पैशासाठी. तो काका म्हणतो, कशाला, काय हे लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय माहितीये ना तुला? ती काकू म्हणते, हा विचार नका करू, त्या गौरीकडून कसे पैसे घ्यायचे आयुष्यभर त्याचा विचार करा. काका म्हणतो, नाही रे बाबा, आपण त्या मास्तर समोर जाणार नाही पुन्हा, आधीच त्याचा माझा पंगा आहे. मग ही काकू म्हणते, पंगा बिंगा काय, आता विसरा सगळं, आपण चुलत सासू सासरे आहोत ना त्याचे. ही काकू त्याला खूप कन्व्हिन्स करत असते तिच्या नवऱ्याला. तो काका म्हणतो, नाही नाही, हे सगळं बिनसलंय ना, त्या मास्तरमुळेच बिनसलंय. खरं तर जेव्हा भेटला तेव्हाच ठोकायला पाहिजे होता त्याला. ही काकू म्हणते, शांत बसावो, अहो जे झालंय ना ते चांगल्यासाठी झालंय. तर राघवने काय केलं असतं, एका वेळेला पैसे दिले असते आपल्याला, पण आता बघा या अभिमन्यू सरांशी लग्न झालंय गौरीचं, आयुष्यभर पैसे देत राहील ती. कळतं का पाचपुते काय बोलते मी? सोन्याचं अंड देणारी कोंबडी सापडली आपल्याला. तो काका म्हणतो, आता बोलतेस आणि तिथे तोंड शिवलं होतं का तुझं? मग ती काकू म्हणते, अहो तेव्हा नाही बोलले, त्या मास्तरने तुम्हाला सोलून काढलं असतं ना म्हणून. पण जाऊ द्या, आता आपलं ठरलंय ना, हे बघा गौरीच्या अभिमन्यू सरांकडनं आपण आयुष्यभर पैसे उकळायचे आणि थोडे थाडके नाही, चांगले थोडे थाडके पैसे नाही लुटायचे, चांगले मस्त पैसे लुटूयात आपण. आपली लाईफ फुल टू एन्जॉय करता येईल ना एवढे पैसे. आता इकडे बघा अभिमन्यू सर गौरीला काय बोलतात, हा सीन त्यांनी छान दाखवलाय. अभिमन्यू सर म्हणतात, हे बघ आजपर्यंत मी एकटा राहिलोय आणि माझ्या एकटेपणातच मी खूप सुखी सुद्धा आहे. माझ्या खाजगी प्रश्नांमध्ये आणि खाजगी गोष्टींमध्ये ढवळाढवळ केलेली चालणार नाही, त्यामुळे हे असे प्रश्न मला विचारू नकोस. गौरी म्हणते, सर मी. अभिमन्यू सर म्हणतात, मी बोलतोय ते पूर्ण ऐक. मला तुझा अपमान करायचा नाहीये किंवा तुला कमीही लेखायचं नाहीये. तू वयाने लहान आहेस किंवा तुला काही कळत नाही असे मला काही तुला म्हणायचं नाहीये, पण हे बघ माझं आयुष्य जरा कॉम्प्लिकेटेड आहे आणि ते असंच राहणार आहे, त्याला काही इलाज नाही. आपलं लग्न ज्या परिस्थितीत झालंय त्या परिस्थितीत. आता गौरी जरा तिची मान हलवत असते, कारण तिचं ते मुंडावळ काढायचंय, तिला काहीतरी टोचतंय समथिंग तिला. अभिमन्यू सर ते बघतात आणि म्हणतात, मान काय हलवतीयस, मी काय लेक्चर देतोय का? गौरी म्हणते, नाही सर ते. आता ते म्हणतात, ठीक आहे, तुला फ्रेश व्हायचं असेल तर तू आवरून घे, मी बाहेर आहे, असं म्हणून ते त्यांचं कपाट लावतात आणि बाहेर चालले जातात. गौरी आता त्या खोलीमध्ये इकडे तिकडे बघते आणि आता तिच्या त्या मुंडावळ्या काढायचा प्रयत्न करत असते, पण तिला ते जमत नसतं. आता आभा येते तितक्यात आणि म्हणते, मी मदत करू का तुझी गौरी? आणि पटकन त्या गौरीला हेल्प करते आणि तिची ती मुंडावळ काढून देते आणि ती म्हणते, गौरी तू अपसेट आहेस ग, तुझ्या आईबाबांना हे लग्न आवडलं नाही का? गौरी म्हणते, यात माझ्या आईबाबांची पण चूक नाहीये ग. प्रत्येक आईबाबांना असंच वाटतं ना की आपल्या मुलांचं भलं व्हावं, त्यांनी ठरवलेल्या चौकटीमध्ये सगळं तसंच व्हावं असं वाटतं आईबाबांना, आणि तसं नाही झालं तर आपल्या मुलाला किंवा मुलीला त्रास होईल असं वाटत असतं त्यांना. त्यांचं तरी काय चुकलं ग? मग आता आभा म्हणते, हो मला कळतंय, पण गौरीताई
तू हे जे काही चिडलेल्या आईबाबांना तू समजून घेतेस ना, आय जस्ट होप तुझी ही सुपर पॉवर आहे ना ती मला पण मिळू देत. तेवढ्या तिथे अभिमन्यू सर येतात आणि आबाला म्हणतात, आभा उशीर झाला ना, तुला सकाळी कॉलेज नाहीये का? आता आभा तिथून पटकन निघून जाते, नुसती गौरीकडे बघते बिचारी. अभिमन्यू सर आता गौरीला म्हणतात, ही बॅग आणायची होती, मला सांगायचं ना, मी आणली असती. बरं ठीक आहे, या खोलीमध्ये काही गोष्टी आहेत, काही वस्तू आहेत, त्या जिथे आहेत तिथेच राहिल्या गेल्या पाहिजे. त्या वस्तू जिथे आहेत तिथेच ठेवा. मला मान्य आहे आपलं लग्न झालंय, आजपासून ही तुझीही खोली आहे. मग आता गौरी म्हणते, तुझी खोली? असं का म्हणताय तुम्ही? नाही म्हणजे तुम्ही कुठे राहणार? अभिमन्यू सर म्हणतात, खरं तर मी या विषयावर तुझ्याशी नंतर बोलणार होतो, पण आता तू विषय काढलायस तर मी सांगतो. खरं तर आपण लग्न केलंय ते म्हणजे समाजासाठी, त्यामुळे आपलं नातं चार भिंतीमध्ये या खोलीत तसंच असेल जसं आधी बाहेर होतं. म्हणजे यांनी लांब लांब राहायचं असं ठरवलंय. मी काही केलं तर तुला फरक नाही पडला पाहिजे आणि तू काही केलं तर मला फरक नाही पडला पाहिजे. लक्षात आलं ना तुझ्या? म्हणजे काय प्रेक्षकांनो, TTMM, तुझं तुझं माझं माझं असं त्यांनी ठरवलंय. एवढंच बोलतात ते आणि तिथून निघून जातात. बिचारी गौरी आता झाली ना पंचायतीची, काय होणार पुढे? प्रेक्षकांनो, हा भाग त्यांनी इथे संपवलाय फायनली. पण आता या दोघांच्या संसाराची सुरुवात त्यांनी दाखवली आहे. अभिमन्यू सर सकाळी सकाळी योगा करत असतात, तुम्ही हा प्रोमो पाहिलाच असेल. तर आता गौरी घाबरते कारण ते पाठमोरे असतात. गौरीला वाटते यांना श्वासाचा त्रास वगैरे होतोय की काय. गौरी म्हणते, पाणी आणू का तुम्हाला? काय होतंय तुम्हाला? अभिमन्यू सर काही न बोलता तिला खुणवत असतात की तू जा इथून. आता ही गौरी विचार करते, अरे देवा, असं कसं नवरा दिलायस तू मला? आणि अभिमन्यू सर ते चोरून ऐकतात. मजा येणार आहे या दोघांचा असा कॉमेडी आणि अजब गजब संसार पाहायला मजा येणार आहे. पण अजून तर काही नाही प्रेक्षकांनो, हे जेव्हा दोघं सोबत कॉलेजला जातील तेव्हा चिडवतील यांना सगळे. खूप मजा येणार आहे बघायला. कसा वाटला आजचा भाग कळवा हं. आणि सॉरी जरा रेकॉर्डिंगला आज उशीर झाला, पण नक्की सांगा कसा वाटला भाग. लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद.